चौपाळ येथे दिनांक 7 डिसेंबर पासून भव्य श्रीमद भागवत सप्ताहाचं आयोजन। संत दगाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त भागवत कथा। भगवताचार्य पंडित श्री रवींद्र पाठक गुरुजी करणार कथेचं निरूपण। नंदुरबार तालुक्यातील चौपाळ येथे संत दगाजी महाराज यांच्या जयंतीचं औचित्य साधत श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आले आहे। ग्रामस्थ व गौगीता गोपीवृक्ष सेवा समिती भक्त परिवाराच्या वतीने परमपूज्य संत दगाजी बापू यांच्या जयंतीनिमित्त दिनांक 7 ते 13 डिसेंबर 2025 या कालावधीत चौपाळ येथील श्री रामदेवजी बाबा मंदिर संस्थान येथे ही कथा आयोजित करण्यात आली आहे। कथेचं निरूपण कथाकार श्री रवींद्र पाठक गुरुजी चौपाळेकर हल्ली मुक्काम राकसवाडे हे करणार आहेत। त्यांच्या रसावाणीतून भागवत महापुराणातील भक्तिमय प्रसंगाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे। या सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे दिनांक 10 डिसेंबर पासून दुपारी 1 ते 4 वेळेत संत दगाजी बापू यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे। या निमित्ताने बापूंच्या जीवन चरित्राचं लीलांचे सजीव देखाव्यांचं दर्शन घडवले जाणार आहे। दिनांक 13 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 3 या वेळेत होणाऱ्या महाप्रसादाचा लाभ घेण्याचं आवाहन केलं असून कथा श्रावणाचा व आरतीचा लाभ अवश्य घ्यावा। दरम्यान भागवत कथेसाठी रामदेव बाबा मंदिरात बैठक घेण्यात आली। या प्रसंगी असंख्य भाविक भक्त उपस्थित होते। MDTV न्यूज साठी प्रतिनिधी हिरालाल मराठे। सर्व भाई भक्तांना माझा हृदयापासून जय सियाराम। येत्या महिन्याच्या 10 डिसेंबर 2025 रोजी मार्गशीर्ष कृष्ण षष्ठी म्हणजे परमपूजनीय संत शिरोमणी दगाजी बापूंची जयंती। पूज्य दगाजी बापूंच्या पादस्पर्शाने आणि नामसंकीर्तनाने फक्त चौपाळ नगरी नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र पावन झालेला आहे। पूज्य दगाजी बापूजींचं ब्रीदवाक्य होतं, सत्कर्म करा आणि करवून घ्या, तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही। बापूजी नेहमी म्हणायचे, सकाळी लवकर उठा, प्रभात फेरी करा, 13 कोटी नाम जप यज्ञ करा, असे प्रयोग देऊन बापूंनी सर्वांच्या जीवनाचं कल्याणच केलं। अशा माझ्या परमपूजनीय दगाजी बापूंच्या जयंतीनिमित्त आपल्या गो गीता गोपी वृक्ष सेवा समितीद्वारा भव्य दिव्य स्वरूपात श्रीमद भागवत कथेचं आयोजन करण्यात आले आहे। कथेचं स्थान श्री रामदेवजी बाबा मंदिर संस्थान चौपाळे। कथेची वेळ दुपारी 1 ते 4 असणार आहे आणि यात मी माझं अवभाग्य मानतो की बापूजींच्या पावननगरीमध्ये माझा जन्म झाला आणि बापूजींच्या छत्रछायामध्ये, बापूजींच्या कुशीमध्ये मला श्रीमद भागवत कथा निरूपणाचं सौभाग्य लाभलेलं आहे। यातच मी माझ्या जीवनाची सार्थकता मानतो आणि सर्व भाविक भक्तांना जाहीर निमंत्रण देतो की सर्वांनी मोठ्या संख्येने या कथेत उपस्थित राहून कथा श्रवणाचा, आरतीचा आणि महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा। जय सियाराम। बोलो गोपाल कृष्ण भगवान की जय। पूज्यपाद संत शिरोमणी दगाजी महाराज की जय। आज या ठिकाणी परमपूज्य संत दगाजी बापू यांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या या पावनभूमीत या ठिकाणी उपस्थित असलेले पंडित श्री रवी पाठक गुरुजी, बाळकृष्ण बापू पाठक, तसेच या ठिकाणी उपस्थित चौपाळे ग्रामस्थ आणि महिला भगिनी यांचं या ठिकाणी रामदेवजी बाबा संस्थानतर्फे चौपाळे ग्रामस्थांतर्फे मी वामन रामचंद्र माळी या ठिकाणी त्यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत। आमच्या या रामदेवजी बाबा मंदिराची स्थापना जवळजवळ 20 ऑगस्ट 1974 रोजी परमपूज्य संत दगाजी बापूंनी या ठिकाणी स्थापन केलेली आहे। तसेच 1/11/1975 वार शनिवार होता, त्या दिवसापासून या आमच्या रामदेवजी बाबा मंदिरावर अखंड रात्रंदिवस रामधुनी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दरवर्षी रामदेवजी बाबांचा जन्मोत्सव असतो भाद्रपद शुद्ध दशमीला। त्यावेळेस 7 दिवस अगोदर या ठिकाणी भागवत असा कार्यक्रम आयोजित केला जातो। परमपूज्य बापूंच्या हस्ते त्या कार्यक्रमाची या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि आज जवळजवळ त्या भागवत सुरुवात करायला 32 वर्षे झाले। परंतु या ठिकाणी आमचे रवींद्र पाठक गुरुजी यांच्या या म्हणण्यानुसार बापूंची ही जयंती दरवर्षी साजरी करायला पाहिजे। त्या निमित्ताने या रामदेवजी बाबा मंदिरावर
जवळजवळ 7 डिसेंबर ते 13 डिसेंबर या ठिकाणी भागवत कथेचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. तसेच बापूंची जयंती ही 10 डिसेंबर या दिवशी बापूंची जयंती असते. तेव्हा या ठिकाणी हा मोठा कार्यक्रम केला जाईल आणि हा जो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे तो या रामदेवजी बाबा संस्थांतर्फे समस्त आमच्या चौपाळ येथील सर्व समाजातील भाविक बंधू यांच्यातर्फे हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे अशी मी या ठिकाणी नमूद करतो. जय सियाराम. जय श्रीराम. चोपाडे गावातील व परिसरातील सर्व भाविक भक्तांना आम्ही आवर्जून आवाहन करतो की परमपूज्य संत दगा महाराज यांच्या जन्म उत्सवानिमित्त चोपाडे येथे माननीय श्री रवींद्र बापू पाठक यांच्या मधुरवाणीतून भगवतकथेचे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी परिसरातील सर्व भाविक भक्तांनी आवर्जून आमंत्रण म्हणून कार्यक्रमाला उपस्थिती लावावी एवढी विनंती. जय श्रीराम.